कथा आहे रत्नाकर मतकरी यांची 1235. ऐकूया. 1235. मध्यरात्रीचा प्रहर. किरीट शुक्लाची उनो सडकेवर प्रकाशझोत टाकत पळते. वाट वळणावळणाची. दोन्ही बाजूंना झाडी. क्वचित कुठेतरी वस्ती, तीही आता काळोखात बुडालेली. कितीतरी वेळ किरीटची एकटी एकच गाडी रस्त्यावर. सोबतीला दुसरं एखादं वाहनही नाही. म्हणा अशा या एकाकी प्रवासात किरीटला तर याची सवय झाली होती. तो जिथे चीफ एक्झिक्युटिव्ह आहे त्या सिएट्रा जनरल कंपनीच्या शाखा गावोगावी आहेत. त्यांना भेट देण्यासाठी त्याचा असा रातोरात प्रवास करावाच लागतो आणि तो इतर कुठल्याही वाहनांपेक्षा स्वतःच्या गाडीनेच करणं किरीटला आवडतं. उद्या सकाळी खानापूरला 11ची मीटिंग आहे. पहाटेपर्यंत आपण आरामात पोहोचू ह्याची किरीटला खात्री आहे. रस्त्याला काहीशी समांतर धावणारी रेल्वे लाईन चांदण्यात अधूनमधून चमकते. जवळच स्टेशन असावं. आणि एकाएकी उनोचा वेग मंदावू लागतो. आपणहूनच. किरीट ॲक्सिलरेटरवर पुन्हा पुन्हा पाय दाबतो, पण वेग वाढण्याऐवजी आणखीनच कमी होतो. अरे प्रकार तरी काय आहे? किरीट विचारात पडतो आणि उनो पुरतीच थांबते. काय झालं असेल? किरीट तपासणी करतो. पेट्रोल भरपूर असतं. पाणीसुद्धा फारसं संपलेलं नाही. या थंडीच्या दिवसात गाडीचं तापणंही माफक आहे. तरीही गाडी का थांबली? सगळ्या कारणांचा विचार करूनही पत्ता लागत नाही. किरीट पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. थोडा खरखराट होतो, पण मग तोही नाही. चावी नुसतीच फिरते. गाडी गप्पच. बाहेर उतरून गाडीला टेकून किरीट सिगरेटचं पाकिट काढतो. त्यात एकच सिगरेट शिल्लक असते, शेवटची. ती तोंडात ठेवून किरीट वैतागाने पाकिट फेकून देतो आणि मग तो सिगरेट शिलकावतो. दम मारता मारता तो शक्य तितक्या शांत डोक्याने विचार करू लागतो. एक म्हणजे आपण अगदीच रानातून नाही तर कुठल्या तरी गावातून प्रवास करतोय. दुसरं, तसं असल्यास एखादं गॅरेज किंवा पेट्रोल पंप सापडू शकतो. गाडीचा प्रॉब्लेम तरी काय हे तरी कळेल. कदाचित ती दुरुस्त करूनही मिळेल. 3 म्हणजे सिगरेटचा स्टॉक असणं अत्यंत निकडीचं आहे. किरीट अंगावर ओव्हरकोट चढवतो, गाडी लॉक करतो आणि त्या निर्मनुष्य रस्त्याने चालू लागतो. सुदैवाने लवकरच थोडी वस्ती लागते. काही घरं, लहान सहान दुकानं, अर्थात सगळी बंदच. नाही म्हणायला एक पानबिडीची टपरी उघडी दिसते. किरीटला आपलं नशीबच उघडल्यासारखं वाटतं. टपरीत बसलेल्या मध्यमवयीन माणसाकडे तो सिगरेटची 2 पाकिटं मागतो. इम्पोर्टेड सिगरेट अर्थातच नसते, पण व्हील्स मिळते. मग तो सहज चौकशी करतो. दुकान रात्रभर उघडं असतं का? छे हो, शेवटची गाडी सुटते 12 वाजता. तेव्हा 4-2 गिऱ्हाईकं येतात म्हणून उघडं ठेवतो, नंतर बंद. तुम्ही कुठे जाणार? जायचं आहे खानापूरला, पण गाडी वाटेतच बंद पडली आहे. इथे मेकॅनिक मिळेल का? गॅरेजवर मिळाला असता, पण ते बंद झालं 9 वाजताच. बघूया, आपण धक्का देऊन गाडी सुरू होते का? चला बघूया. बिचारा दुकान उघडं टाकून सडकेपर्यंत येतो. गाडीला धक्का मारू लागतो. 5-10 मिनटं दोघेही शिकस्तीचे प्रयत्न करतात, पण गाडी इंचभरही हालत नाही. आज इथेच मुक्काम करावा लागणार तुम्हाला, पानबिडीवाला चिंतेने म्हणतो. कुठं उतराल? एकच लॉज आहे गावात, ते देखील बंद होतं 10 वाजताच. इथं स्टेशन किती दूर आहे? किरीट विचारतो. जवळच आहे. ती डाव्या हाताला गल्ली दिसते
तिथनं सरळ जायचं. मग मी स्टेशनवरच झोपतो. सकाळी पहिल्या गाडीने खानापूरला निघतो आणि परत येताना दिवसा उजेडी गाडी रिपेअर करून घेतो. स्टेशन लहानसंच आहे, वेटिंग रूम देखील नाही. त्यापेक्षा असं करा ना, स्टेशनजवळच छोटंसं घर आहे, स्टेशन मास्तरचंच आहे, शर्मा म्हणून आहे. तुमच्या एवढ्याच असेल वयाने. त्याचं दार वाजवा. रात्रीपुरती झोपण्याची सोय नक्की होईल. थँक्स. गाडीतून बॅग काढत किरीट म्हणतो. बॅगमधून रिव्हॉल्वर काढून ओव्हरकोटच्या खिशात ठेवतो. रिव्हॉल्वर पाहून बिडी काडीवाला भलताच बिचकतो. पिस्तूल, तो ओरडतो. त्याची घबराट पाहून किरीट हसतो. बरोबर ठेवावं लागतं प्रवासात. रात्री बेरात्री प्रवास असतो, कधी कॅश असते. गाडी लॉक करून तो निघतो. या गल्लीने टोकापर्यंत असे सरळ जा. पानबिडीवाला शेवटचा सल्ला देतो. उजवीकडे बिलकुल वळू नका, तिथं स्मशान आहे, स्मशान. किरीट पायवाटेवरून चालत येतो. पायवाटेच्या टोकाशी एक छोटं घर आहे. घरासमोर म्युन्सिपाल्टीचा एक मंद दिवा जळतोय. त्यामुळे घर सापडणं कठीण जात नाही. नक्की हेच घर असणार त्या स्टेशन मास्तरचं. किरीट दारावरची पाटी वाजतो. राधाकिशन शर्मा, स्टेशन मास्तर. दाराला कुलूप आहे. बहुतेक हा गृहस्थ शेवटची गाडी गेल्यानंतर आपलं कामकाज आटपून परत येणार. पण घरात दुसरं कोणीच नाही. म्हणजे वाट पाहणं आलं. बॅग खाली ठेवून किरीट सिगरेट शिलगावतो आणि एकदम डोक्यात काहीतरी गर्कन फिरतं. राधाकिशन शर्मा, अरे म्हणजे हा तो तर नव्हे, आपला किशन, कॉलेजमधला आपला मित्र, अगदी जवळचा. पण हा या आडगावात काय करतोय? स्टेशन मास्तर की? ओह नो. आणि बिंदू कुठे? कॉलेजच्या 3ऱ्या वर्षापर्यंत तिघांची पक्की गट्टी होती. विषय वेगवेगळे असले तरी दररोज कॉलेज कॅन्टीनमध्ये तिघेही तासभर एकत्र घालवायचेच. बिल बहुतेक वेळेला किरीट द्यायचा, कारण तोच घरचा सुखवस्तू होता. बिंदू आणि किशन दोघांच्याही घरची परिस्थिती बेताचीच होती. किशनची तर वाईट म्हणावी अशी होती. त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते आणि मामाकडेच तो लहानाचा मोठा झाला होता. बिंदूला आईवडील होते, पण त्यांना तिची फारशी माया नसावी. बिंदू मात्र अतिशय प्रेमळ, हसतमुख मुलगी होती. किरीट आणि किशनच्या वादात ती नेहमी दोघांनाही सांभाळून घ्यायची. तिघांची मैत्री टिकली होती ती तिच्यामुळेच. नक्की तिच्यामुळेच. तिची एकच गोष्ट किरीटला आवडत नसे. किशनच्या नादाने ती उन्हाडक्या करते आणि हुशार असूनही अभ्यासाकडे दुर्लक्ष करते, असं त्याचं म्हणणं होतं. किशनला तर सांगून काही उपयोगच नव्हता. परीक्षा महिन्यावर आल्याशिवाय तो पुस्तकच उघडत नसे आणि वर किरीटचे काय स्कॉलर असं म्हणून हेटाळणी करायचा. किरीट मात्र तिकडे दुर्लक्ष करून पहिला वर्ग टिकवण्यासाठी जेवढी म्हणून करावी लागेल तेवढी धडपड करायचा. आपल्याला बिंदू अतिशय आवडते नव्हे, आपलं तिच्यावर प्रेम आहे हे जेव्हा किरीटच्या स्पष्टपणे लक्षात आलं तेव्हा त्याने तिची अभ्यास न करण्यावरून कान उघाडणी करायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्याने तिला एकटीलाच नारळी बागेच्या कोपऱ्यावर भेटायला बोलवलं होतं. अभ्यासाचा वेळ वाया घालवते म्हणून तो तिला खूप बोलला होता. उगाच काळजी करतोस रे तू. ती नेहमीप्रमाणे हसत हसत म्हणाली. फायनल एक्झाममधून किती दूर आहे. त्यावेळेला भरून काढेन ना मी सगळं. असं काय करतो? नाही बिंदू,
तू बुद्धिमान आहेस, किरीट कळकळीने म्हणाला होता. मनात आणलंस तर तू चांगलं करिअर करू शकशील. 4 बेजबाबदार मुलींसारखं तू नंतर पाहून घेईन असं म्हटलेलं मला चालणार नाही. तुला चालणार नाही म्हणजे? तिने चमकून विचारलं. मग त्याला आपलं मन तिच्यासमोर उघडं करणं भागच पडलं. तिचंही करिअर आपल्यासारखंच उज्ज्वल असावं, दोघांनी मिळून भरीव काहीतरी करावं, नीट विचार करून आत्तापासूनच नेमक्या दिशेने वाटचाल करावी असं त्याच्या मनात असतं. आयुष्याला जोडीने आकार देता यावा यासाठी आत्ताच त्यांनी एकमेकांची जोडीदार म्हणून निवड करावी असं त्याने सुचवलेलं असतं. लग्नाची मुळीच घाई नसते, त्यासाठी 3-4 वर्ष थांबावं असंच त्याला वाटतं. मात्र तिने आत्ताच शब्द दिला तर भविष्याच्या योजना करणं त्याला सोपं जाणार असतं. त्याच्या लग्नाच्या मागणीने ती चकित झालेली असते, पण ती स्वीकारणं तिला शक्य नसतं. तिने किशनला आपलं मानलेलं असतं. किरीटला या वेडेपणाचा अर्थच कळत नाही. तू मला आवडतोस किरीट, बिंदू म्हणालेली असते. तुझं दिसणं, वागणं, अभ्यासूपणा, तुझ्या घरची माणसं कशातच नाव ठेवायला जागा नाही. उलट किशनकडे काय आहे? ना घरदार ना हुशारी, पण त्याच्याकडे काही नाही. म्हणूनच मला त्याच्याविषयी वाटतं, फार वाटतं. असं वाटतं माझ्या वाचून त्याचं जग अगदी रिकामं होऊन जाईल रे. खरं आहे, नेहमी त्याची बाजू घेऊनच तू सवय लावलेस त्याला तुझ्यावर अवलंबून राहण्याची. पण हा त्याग तुला महाग पडेल बिंदू. हा त्याग नाही आहे किरीट, माझं त्याच्यावर प्रेम आहे. मग प्रश्नच मिटला. सॉरी, मी आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावला. असं म्हणून किरीट त्या दोघांच्या आयुष्यातून बाजूला झाला होता खरा, पण बिंदूचा मात्र त्याच्यावरचा विश्वास पहिल्यासारखाच राहिला होता. म्हणूनच एका रात्री ती अचानक त्याच्या घरी आली होती आणि म्हणाली होती, किरीट, मी तुझा निरोप घ्यायला आले. निरोप म्हणजे? तू कुठे निघालीस? तिच्या अपरात्री अवचित येण्याने तो बावचळलेला होता, त्यातही निरोपाची भाषा. आम्ही लग्न करणार आहोत आजच रात्री. किरीटला धक्क्यावर धक्के बसत होते. अगं पण का असं घाईघाईने, गुपचूप? माझ्या आईवडिलांना किशन पसंत नाही आहे रे. त्यांना कळलं तर ते कुठल्याही थराला जातील, मला कोंडून सुद्धा ठेवतील. पण लग्न केल्यानंतर आम्ही बहुतेक मुंबई बाहेर जाऊ. किशनच्या मित्रांनी त्याला नाशिकच्या बाजूला जॉब मिळवून द्यायचं कबूल केलं आहे. किरीट भलताच हादरलेला होता. त्याने विचारलं, अगं पण तुमच्या परीक्षेचं काय? यंदा तरी नाहीच देता येणार, पण कॉलेज करत राहिले तर माझ्या घरची माणसं मला किशनला भेटूसुद्धा देणार नाही. कदाचित मला कॉलेजात जाऊ देखील देणार नाही. तुम्ही फार घाईने घेताय हा निर्णय, किरीट असहाय्यपणे म्हणाला होता. प्रेम ही किती मोठी शक्ती आहे हे त्याला पुन्हा जाणवत होतं. किशनवरच्या प्रेमाने या मुलीमध्ये हा वेडेपणा देखील करण्याचं साहस आलं आहे. पण तिचं आपल्यावर प्रेम नसल्यामुळे आपण तिला सरळ मार्गावर आणू शकत नाही या विचाराने तो खंतावला होता. ऑल द बेस्ट बिंदू, तुमचा संसार सुखाचा हो. कधी काही मदत लागली तर हाक मारल्याशिवाय राहू नकोस, तो कसंबसं म्हणाला. त्याचे हात हातात घेऊन बिंदू क्षणभर तशीच उभी राहिली होती. तिला आपल्याविषयी किती गाढ विश्वास वाटतो हे जाणून तो थरारला होता. तिला स्वतःच्या मनातलं काही सांगायचं असेल तर संबंध जगात
ती त्या आपल्यालाच सांगेल याविषयी त्याला शंका उरली नव्हती. तीच किरीटची बिंदूशी झालेली शेवटची भेट. नंतर काही दिवस तिची तुरळक पत्रं आली होती. किशनला चांगली नोकरी लागल्याच्या, आपण पुन्हा अभ्यास सुरू केल्याच्या खुश खबरी त्यात असत. बिंदू सुखात असल्याचं कळून किरीटला समाधान व्हायचं. तिचा निर्णय चुकला नाही याचा त्याला आनंद वाटायचा. वर्ष गेली तशी किरीटची प्रगती होत गेली. त्याच्या फर्स्ट क्लास करिअरला शोभेल अशाच हुद्द्यावर आज तो पोहोचलेला असतो. बिंदूची पत्र येण्याची कधीच थांबली, पण तिला मनातून काढणं मात्र त्याला कधीच शक्य झालेलं नसतं. कुठे का होईना ती सुखात आहे या भावनेने त्याला बळ दिलेलं असतं. त्या बळावरच आपल्या उद्योगात मन रमवणं त्याला शक्य झालेलं असतं. आणि आता राधा किशन शर्मा हा किशनच असेल का? नाही, नावासारखी नावं पुष्कळ असतात. हा कुणीतरी एक आडगावच्या छोट्या स्टेशनवरचा सामान्य स्टेशन मास्तर. हा किशन कसा असेल? तरीही हा कोण जाणे, हा तोच असावा असंच पुन्हा पुन्हा त्याला वाटत राहतं. पण मग बिंदू कुठे गेली असेल कुठेतरी, की किशनला सोडून गेली? का ही अशी दुष्ट शंका मनात? हा मनाचा क्षुद्रपणा चांगला नाही. त्यांचा संसार सुखात चाललेला असू दे. बिंदू अशीच कुठेतरी बाहेरगावी गेलेली असू दे. विचार करता करता किरीट वळतो तर समोर बिंदू उभी. तो दचकतो. ती हसते. बिंदू एखाद्या सुंदर चित्रावर पाणी सांडावं आणि ते सगळंच्या सगळं पुसट व्हावं तशी ही बिंदू. पूर्वीसारखी सुंदर पण मंद, अशक्त, फिक्कट. काय बघतोयस? ओळखलं नाहीस की काय मला? तुला ओळखणार नाही. स्वतःला विसरण्यासारखं होईल ते. कुठे होतीस एवढ्या रात्रीची? इथेच जवळच होते. चौकटीवरची चावी घेऊन कुलूप उघडत ती म्हणते. दार उघडून दोघे आत जातात. ती दिवा लावते. मंद प्रकाश, मळकटलेल्या भिंती, थोडंसं सामान, पण तेही अस्ताव्यस्त टाकलेलं. हा यांचा संसार. किरीटला स्वप्नात असल्यासारखं वाटतं. किती वर्षांनी आपली भेट होते आणि तीही अशी आकस्मिक. ध्यानी मनी नसताना चांगली भरधाव पळणारी गाडी इथे अचानक बंद पडते आणि जिचा पत्ताही ठाऊक नव्हता ती बिंदू प्रत्यक्ष भेटते. की या साऱ्यामागे कुणाची काही योजना आहे? आज बिंदू भेटावी म्हणूनच आपली गाडी बंद पडली का? बिंदू भेटावी म्हणूनच त्या बिडी गाडीवाल्याने आपल्याला इथं पाठवलं? बिंदू भेटावी म्हणून? होताच तसाच आहेस अगदी. अबोल, पण अंगाने मात्र भरलायस. बिंदू म्हणाली. तू मात्र खूप अशक्त झाली आहेस ग. जेवायला असशील ना? चल हातपाय धुवून घे, तर मी भात टाकते. किरीट कपडे बदलतो, हातपाय धुतो. बिंदू स्वयंपाकाला लागलेली असते. तिच्या समोर येऊन बसतो. तुम्ही दोघंच? तो बिचकत विचारतो. हो. मूलबाळ झालंच नाही. सुरुवातीला गेले होते दिवस, पण मूल परवडण्यासारखी परिस्थिती नव्हती, म्हणून गर्भपात करून घेतला. नंतर पुन्हा कधी दिवस गेलेच नाहीत. झालं ते बरंच झालं. मुलं वाढवायला काही कमी खर्च येतो का? किरीटला धक्का बसतो. बिंदू, तो म्हणतो.
तुझ्या तोंडी असली भाषा. सॉरी, तू कदाचित माझ्यात ती पूर्वीची बिंदू शोधत असशील, ती हसून म्हणते. पण आता मी फार बदलले रे. तब्येत बरी आहे ना तुझी? हो रे, कसलाही त्रास नाही मला. आय एम फाईन, जस्ट फाईन. तू कसा आहेस? ऐश, विचारते काय मी? दिसतोसच आहेस की. तुला पोहोचायचं होतं तिथे पोहोचलेला, कमालीचा यशस्वी. आणि मुलं बाळं? लग्नच केलं नाही मी. अय्या, आणि ते का? तुझ्यासारखी दुसरी कोणी भेटली नाही म्हणून. माझ्यासारखी? बघतोयस ना माझं काय झालं आहे ते. विचारणारच होतो, पण कसं विचारायचं तेच समजत नव्हतं. अगं, तुम्ही इथे कुठे येऊन पडलात? आणि किशन ही कसली नोकरी करतोय? सॉरी, विचारल्याबद्दल रागावणार नाहीस ना? रागवेन कशी रे? खूप खूप सांगायचं आहे मला. गेल्या 10 वर्षात अनेकदा मनात आलं की तुला सगळं सांगून टाकावं. शेवटी आज योग आला. तूच सांग, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बोलणार मी हे सगळं? बिंदू एका ताटात भात आणि कसला तरी रस्सा वाढते, सोबत लोणचं. जेवण बेकार आहे, पण आहे ते गोड म्हणून घे. हो का? बिंदू, अगं तुझ्या हातचं जेवण मिळतंय, आणखीन काय पाहिजे मला? पण आधी सांग, मला पत्र लिहायची का बंद केलीस? बिंदू स्वतःला चिडवल्यासारखी असते. किशनला आवडत नसे तुला पत्र लिहिणं. वेडेवाकडे संशय घ्यायचा तो. त्यात काही अर्थ नाही हे त्यालाही माहीत असायचं. पण तो एकूणच वैतागलेला होता. पदवीसुद्धा न घेता आम्ही कॉलेज सोडलं. मित्रांनी हात वर केले. नोकरी मिळणं मुश्किलीचं झालं. लहान सहान नोकऱ्या मिळायच्या, पण त्या करणं किशनला अपमानाचं वाटायचं. नाईलाजाने कराव्या लागायच्या. मग त्याच्या जीवाची तगमग व्हायची. नोकरी सोडून बसायचा. दुसरी मिळेपर्यंत खाण्यापिण्याचे हाल. त्यातनं मला 4 पैसे मिळवायला बाहेर जाऊ देईल तर ते पण नाही. स्वभावच संशयी. म्हणायचा, दरिद्री माणसांच्या बायका घराबाहेर गेल्या की त्यांचा लोक कसा फायदा घेतात ते माहिती आहे मला. तुझा देखील काही भरोसा नाही. माझ्यासारख्या ना करत्या माणसाला सोडायला तयारच असशील की तू एका पायावर. तुला असं म्हणायचं तो? त्याच्यासाठी तू सर्वस्वावर पाणी सोडलेलं असताना? म्हणायचा, ते सगळंच मनापासून होतं असं नाही रे. माझा स्वभाव काय त्याला माहिती नव्हता, पण कशावरच भरोसा राहिला नव्हता, एवढं मात्र खरं. पुन्हा लागलीस त्याची बाजू घ्यायला. तुझी जुनी खोड आहे ही. कुणीतरी त्याला समजून घ्यायला हवं. यशस्वी माणसाची बाजू कुणीही घेतं रे. त्याची खरी गरज असते ती अपयशी माणसालाच. म्हणून तू मला पत्र लिहिणं सोडून दिलंस? हो, आईवडिलांनी माझं नाव कधीच टाकलं होतं. दुसरं कुणीच नव्हतं मला. तुला पत्र लिहिणं एवढाच माझा बाहेरच्या जगाशी संबंध होता, तोही तोडून टाकला. आपल्याच हातांनी. किती आनंदी मोकळी मुलगी होतीस तू. हुशार होतीस. स्वतःचं स्वतंत्र करिअर सहज करू शकली असतीस. पण त्याने अडवलं. आणि तू थांबलीस. त्याच्यासाठी. माणसाला एकदा आपलं म्हटलं ना की त्याच्या बऱ्या वाईट सगळ्याच गोष्टींना आपलं म्हणावं लागतं रे किरीट. जेवण पुरं होतं. दोघे घराला कुलूप लावून बाहेर पडतात. सहज पायवाट्याने चालू लागतात. पुढे तर किशनला माझ्या
त्याच्यावरच्या प्रेमाचाच राग यायला लागला. नेहमी तुझं नाव घ्यायचा आणि म्हणायचा, किरीटसारखा एंटरप्राइझिंग मुलाशी लग्न करण्याऐवजी तू माझ्यासारख्या फालतू माणसाशी लग्न केलंस. कशाला? आपण केवढा मोठा त्याग केला, आपण किती थोर, असं जगाला दाखवण्यासाठी. हो ना? असं असं म्हणायचा तो. म्हणायचा, तुझ्या या दिव्य प्रेमापायीच घडलं सगळं. तुझ्यासारखी मुलगी माझ्यावर प्रेम करते या कल्पनेने मी खुळावलो. शिक्षण अर्धवट सोडून तुझी जबाबदारी घेतली म्हणून मला वाटेल त्या नोकऱ्या पत्कराव्या लागत आहेत. तू फसवलंस मला प्रेमात पाडून. तुझं लोढणं गळ्यात वागवून माझ्या आयुष्याची फरफट झाली. आय हेट यू, आय हेट यू असं म्हणून मला मारायचा, गळा दाबायला बघायचा. सांगतेस काय? तुझ्या अंगावर हात टाकायचा तो? थक्क होऊन किरीट विचारतो. आपण बिंदूला कसं फुलासारखं जपलं असतं. त्याच्या मनात आल्यावाचून राहिलं नाही. किशन कसाही असला तरी त्याला बिंदूचा द्वेष करणं कसं शक्य झालं? सगळं बदलतं किरीट. त्याच्या मनातले विचार वाचल्यागत बिंदू म्हणते. परिस्थितीने सगळं बदलतं. प्रेम सुंदर असतं पण ते जपावंही लागतं, दोघांनीही आपापल्या बाजूने. परिस्थिती बिकट असली तर प्रेमाचाही कस लागतो. त्या कसोटीला सगळेच उतरतात असं नाही. टोकाचं प्रेम करणारं माणूस कधी कधी टोकाचा द्वेषही करायला लागतं. सगळं शांत असतं. हवेतला गारवा आता कितीतरी वाढलेला असतो. पायवाट आता धुक्यात दिसेनाशीच झालेली असते. समोर एक प्रचंड वटवृक्ष, त्याच्या राखाडी फांद्या जणू आकाशापर्यंत पोहोचलेल्या आणि पारंब्या आकाशातून परत भुई शोधत खाली उतरलेल्या. भोवताली काळीभोर गर्द झाडी. अंतरावरचे रेल्वेचे रूळ आता धुक्यात दडलेले. दूरवर एखादं कुत्रं कणल्यासारखं दचकतं. त्या निशब्द धुक्याला आवाज देतं. मला वाटायचं बिंदू की तू माझ्या आयुष्यातून गेलीस तरी जिथे असशील तिथे सुखात असशील. पण किशनने तुला कसलंच सुख लाभू दिलं नाही. काय अवस्था केली आहे त्याने ही तुझी. नाही नाही बिंदू, तू किशनची बाजू कितीही सांभाळून घे, पण त्याने माझा घोर अपराध केला आहे. मी जे जीवापाड सांभाळलं असतं ते त्याने मातीला मिळवलं आहे. मी देखील नाही रे, नाही फार काळ सहन करू शकले. सगळं हाताबाहेर गेलं होतं. मला संताप यायचा. आपलं वागणं सुधारण्याऐवजी आपल्या अपयशाची रडकथा पुन्हा पुन्हा स्वतःला सांगण्यात त्याला धन्यता वाटायची. त्या रडकथेला साथ दारूची, त्याचं स्वतःविषयी आणि मी कसा त्याचा घात केला याविषयी दारू पिऊन बरळणं ऐकून ऐकून मला वीट आला होता. माझ्या परीने मी त्याला किती सांगून बघितलं. स्टेशन मास्तरच्या नोकरीत वाईट काय आहे? ते काही अगदीच हलकं काम नाही आहे. परमनंट सरकारी नोकरी आहे ती. पण त्याला कशातच समाधान नव्हतं. असलंच तर छळ करण्यात होतं, माझा आणि स्वतःचा. दूरवरून गाडीची शिट्टी ऐकू येते. शांततेला किंचित चरा पडतो. मूल असतं तर थोडा विरंगुळा मिळाला असता त्याला आणि मलाही, पण नाही, तेही जमलं नाही. म्हणून तो जीव खाऊन घ्यायचा. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिला त्यानं. हळूहळू हळूहळू आमचं बोलणंच संपलं. म्हणजे त्याचं चालू राहिलं पण मी गप्प झाले. त्याचाही त्याला त्रास व्हायचा. मी काही बोलत नाही एवढ्यावरूनही तो मला मारहाण करायचा. तू नकोस सहन करूस त्याचं पिणं, अंगावर हात टाकणं. मी बोलतो हवं तर आता त्याच्याशी. तुझी तयारी असेल तर चल माझ्याबरोबर आजच्या आज.
नवं आयुष्य सुरू करूया. थँक्स. म्लानपणे हसून बिंदू म्हणते. आता कुणालाही माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही. माझा मार्ग मीच काढला आहे. म्हणजे प्रेमाच्या माणसाबरोबर त्याचं वैरी होऊन राहणं भलतं कठीण असतं. त्यापेक्षा मरण कितीतरी सोपं. मी सोपा मार्ग पत्करला. रात्री 12:35 मेल येते. या स्टेशनवर न थांबता पुढे जाते. ती येत होती धडधडत. किशन नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत काही बाई बरळत बसला होता. मी उठले, चालत निघाले रुळांच्या दिशेने. अंधारातून ऐक गाडी येते 12:35ची. मला जायला हवं. गाडीचा धडधडाट जवळ येऊ लागतो. त्या पाठोपाठ गाडीची कर्कश शिट्टी. जमीन हादरू लागते. बिंदू रुळांच्या दिशेने चालू लागते. थांब 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 बिंदू थांब. किरीट तिच्या मागे धावत सुटतो आणि एका क्षणी त्याच्या लक्षात येतं की त्या किर्र चांदण्यात आपण एकटेच आहोत. बिंदू ती नाहीशी झाली आहे. तो बिंदू अशा हाका मारत चारी बाजूंनी काळोख विंचरतो. पण त्याच्याशिवाय दुसरं कुणीच तिथे नसतं. भीतीने त्याच्या जीवाचं पाणी होतं. कानठळ्या बसवणारा आवाज करीत गाडी रुळावरून जाते. त्या आवाजात कुणाची तरी किंकाळणी मिसळले का? कोंडणे. कदाचित ती गाडीची शिट्टीही असेल. किरीट भोवळ येऊन खाली पडतो. राधाकिशन टॉर्च घेऊन पायवाटेने चालत येतो. हातातली पिशवी खाली ठेवून तो दरवाजाचं कुलूप उघडतो. पिशवी उचलून आत येतो. काय पसारा पडलाय घरभर त्याच्या मनात येतं. साला सगळा उकिरडा झाला आपल्या आयुष्याचा. तो फळीवरचा ग्लास काढतो. पिशवीतून क्वार्टरची बाटली काढतो आणि ग्लासमध्ये दारू ओततो. तांब्यातलं पाणी ग्लासात ओतणार इतक्यात त्याची नजर कोपऱ्यातल्या बॅगला ठेचाते. बॅग? इथे कशी आली ही बॅग? घरात कुलूप असताना? तो जवळ जाऊन पाहतो. बॅगवर नावाचं स्टिकर लावलंय. किरीट शुक्ला. म्हणजे आपला किरीट. अरे तो कधी आला? कशासाठी आला? मुद्दाम भेटायला? पण त्याला कसं कळलं बिंदू गेली ते? पण नाहीतर कशासाठी आला असेल तो? किशन दारूचा एक जळजळीत घोट घेतो. दुसरा घेणार इतक्यात दारात चाहूल लागते. किशन झटकन वळून पाहतो. राईट किरीटच हा. ये किती वर्षांनी भेटलास. तो पुढे होऊन किरीटचा हात धरतो. त्याला आत आणतो. बसायला खुर्ची देतो. बस. ड्रिंक घेणार? नको. असं म्हणून किरीट तांब्यातलं पाणी भांड्यात ओतून घेतो. घटाघटा पितो. बिंदूचं कधी कळलं तुला? किशन विचारतो. काय कळलं? किरीट निर्विकारपणे विचारतो. किरीट, बिंदू गेली. ॲनिमिया झाला तिला. ॲनिमिया? किरीट चमकून विचारतो. हो. खूप खटपट केली डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी. औषधं, इंजेक्शनं. काही दिवस तिला नर्सिंग होममध्ये सुद्धा ठेवली होती. ट्रीटमेंटमध्ये काही कमी पडू दिलं नाही मी. पण नाही, यश नाही आलं. 2 महिने अंथरुणाला खिळून होती. अशक्तता इतकी झाली होती की मनगटातली बांगडी दंडात पोचली. किरीटला धक्का बसतो.
बिंदूच्या मरणाच्या बातमी इतकंच हे स्पष्टीकरण भयंकर आहे. माणूस इतकं खोटं बोलू शकतो? तुला दिसतंच आहे, किशन आपल्याच तंद्रीत बोलत राहतो. माझी परिस्थिती फारशी चांगली नाही, तरी पण कर्ज काढून मी खर्च केला, पण काही हाती लागलं नाही. असं व्हायला नको होतं. कुणाची तरी नजर लागली आमच्या संसाराला. किरीटचं डोकं भणभणू लागतो. तो विचारतो, फार सुखाचा झाला असेल नाही तुमचा संसार? हो तर. त्याच्या स्वरातला उपरोध लक्षात न घेता किशन म्हणतो, फार प्रेम होतं तिचं माझ्यावर. तुला तर ते ठाऊकच आहे. कुठल्याही प्रसंगात माझा बचाव करायला पुढे व्हायची ती. तसं फार यश नाही मिळालं मला, पण मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात संसार चांगला केला तिने. मला रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतर दिवस जरा बरे आले, पण ते बघायला ती जिवंतच राहिली नाही. जगले तितके दिवस सुखात होती ना, मग झालं तर. तसं एक दुःख होतं तिला. मूल नव्हतं ना आम्हाला. ते फार लावून घेतलं होतं तिने मनाला. त्यातून आधी एकदा पाय घसरून पडली, तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं होतं, म्हणून तिला अधिकच वाटायचं. पण एरवी तशी ती सुखात होती. खूप प्रयत्नांनी सुखात ठेवलं होतं मी तिला. किशनचा मानभावीपणा किरीटला असह्य होतो. तो ओरडतो, बस बस, आणखीन काही ऐकायचं नाही आहे मला. साहजिकच आहे, पडल्या आवाजात किसन म्हणतो. तुझी ती जवळची मैत्रीण होती. ती गेल्याची बातमी पचवणं तुला कठीणच. चल जेवायला बसूया. नको, मी झोपायला जातोय, किरीट म्हणतो. पुढचे प्लॅन्स काय आहेत तुझे? किरीट दचकतो. माझे प्लॅन्स? अरे म्हणजे उद्या काय करणार आहेस? हां, इथून खानापूरला जायला पहिली गाडी किती वाजता आहे? 5:30. ठीक आहे, मी 4:30ला उठेन. गुड नाईट. किशनने दाखवलेल्या बिछाण्यावर किरीट अंग टाकतो, पण त्याला झोपच येत नाही. डोक्यात विचार फिरत राहतात. तो उठून बसतो, सिगरेट पेटवतो. बिचारी बिंदू, अजून तिची विटंबना संपलेली नाही. तिच्या नावावर हा बदमाश काहीही खपवतो. म्हणे तिचा पाय घसरल्यामुळे मिसकॅरेज झालं, म्हणे ती सुखात राहिली, म्हणे ती ॲनिमियाने मेली. खोटारडा साला. दार हळूच उघडतं. किशन किरीटसाठी पाण्याचं तांबा भांडं घेऊन आत येतो. पाणी लागेल ना तुला रात्री? किशन, ती येते कधी इथे? बिंदू, येते कधी? किशन इतका दचकतो की त्याच्या हातातलं तांब्या भांडं पडता पडता वाजतं. अरे, अशी कशी येईल ती इथे? कधीच नाही आली. निदान मला तरी दिसली नाही. खूप वाटतं एकदा पाहावं तिला, पण आता कुठली ते परत दिसायला. हे बोलताना किशनला दरदरून घाम फुटलेला असतो. पण तू असं का विचारलंस? तुझा विश्वास आहे? मेलेलं माणूस परत येतं? आहे तुझा विश्वास? कोण जाणे, जिवंत माणसावर विश्वास ठेवायचा की मेलेल्यावर, हेच कळेनसं झालं आहे मला. बरं, मी जातो झोपायला. काही लागलं तर सांग. किशन निघतो. जाताना एकदा वळून पाहतो. किरीटच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत असल्यासारखा, आणि मग तो बाहेर जातो. ब्लडी लायर. किरीटचं मन बडबडतच राहतं. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तिच्या मरणाची देखील एक सोयीस्कर गोष्ट रचून सांगतोय. ते काही नाही, साल्याला शिक्षा झालीच पाहिजे. बिंदूच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याबद्दल, मेल्यानंतरही तिची खडतर तपश्चर्या मान्य न केल्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे त्याला. मीच केली पाहिजे शिक्षा.
बिंदूसाठी आणि स्वतःसाठी देखील. किरीट बिछाणावरून उठतो. खिशात रिव्हॉल्वर ठेवलेला कोट खुंटीला टांगलेला आहे. किरीट कोटाच्या दिशेने जाऊ लागतो, पण त्याच्या आणि कोटाच्या मध्ये अचानक एक आकृती उभी होती, बिंदूची. रिव्हॉल्वर काढणारेस? ती शांतपणे विचारते. हो, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, तो संतापाने उत्तरतो. तू कायदा हाती घेणारेस? घ्यायलाच हवा. किशनचा गुन्हा कायद्याने कदाचित सिद्ध होणार नाही, पण माझ्या लेखी तो गुन्हेगारच आहे. माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस ना तू? मग एकच गोष्ट कर, हा नाच सोडून दे, किशनची तड लावण्याचा. जस्ट लीव्ह हिम अलोन, प्लीज प्लीज, माझ्यासाठी. तू त्याच्यासाठी शब्द टाकावास एवढी लायकी तरी आहे का त्याची? सगळाच दोष त्याचा नाही आहे रे. मी देखील मूर्खासारखे वागत राहिले, म्हणून मी त्याला माफ केलं. त्याच्या अपयशाला कमनशीब म्हटलं, पण त्याच्या खोटारडेपणाला क्षमा नाही. तुला मरणानंतरही दोषी ठरवणाऱ्या, स्वतःची सफाई देणाऱ्या त्या खोटारड्याला मी क्षमा करणार नाही. तो खोटं बोलला किरीट, नकळत मला दोष देऊन गेला, पण ते भीतीपोटी. किरीट, माणूस घाबरतो चूक कबूल करायला. ज्याला जाब विचारायचा अधिकार आहे त्याला तो अधिकच घाबरतो. तू इथे येशील, माझ्या मरणाचा जाब विचारशील, याची कल्पना नव्हती रे त्याला. तुला तोंड देण्याचं धैर्य नाही आहे त्याच्यात. त्याची दया करायला हवी, द्वेष नाही. द्वेष फार मोठा शब्द झाला हा. पायाखाली वळवळणाऱ्या किड्याला कुणी द्वेषाने चिरडतं? मी त्याची झाले, पण त्याला लाभले नाही. तू जिंकलास. तू भेटतास तो खोटं बोलण्या इतका खाली घसरला. तू पुन्हा जिंकलास. आता आणखीन काय हवंय तुला? सूड घेण्या इतक्या खालच्या पातळीवर तू यायचं नाही आहेस किरीट. मरणानंतरही त्याचा बचाव करतेस. एकट्या त्याचाच नाही, तुझाही करताय. तू किशनची हत्या केलीस तर ते लपून राहणार नाही. तुझं सारं आयुष्य त्यापायी बर्बाद होईल रे. यावेळी तरी मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे, असं म्हणून किरीट कोटाजवळ जाऊ लागतो. थांब, मी नाही तुला हे करू देणार. बिंदू त्याचा हात धरून ठेवते. सोड मला. तिच्या बर्फासारख्या हाताची थंडगार आग सहन न होऊन किरीट ओरडतो. पोळतोय माझा हात. राधाकिशन खोलीत धावत येतो. काय झालं किरीट? ओरडलास का? ती किरीट बिंदूच्या दिशेने बोट दाखवतो. किशनही वळून पाहतो, पण आता तिथे कुणीच नाही आहे. स्वप्न पडलं तुला. झोप आता. थांब किशन. किरीट निर्धाराने कोटाशी जातो. खिशात हात घालतो. रिव्हॉल्वर खिशातून गायब झालेलं. किरीट कोटाच्या दुसऱ्या खिशामध्ये पाहतो. कोट ती उलटा पालटा करून पाहतो, पण रिव्हॉल्वर सापडत नाही. ते नाहीच. काय शोधतोयस? किरीट आश्चर्याने विचारतो. काय झालंय? काय नाही, तू वाचलास. किशन त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत पाहत निघून जातो. किरीट वैफल्याने बिछाण्यावर येऊन बसतो. चडफडच म्हणतो, अखेर तू वाचवलंस त्या हरामखोराला. जन्मभर जे करून तू फसलीस तेच आजही केलंस. किरीट पहाटे उठून प्रवासाला निघतो. मेकॅनिक सोडून गाडी दुरुस्तीला देण्याचं काम किशन आपणहून अंगावर घेतो.
दोघे काळोखातून चालू लागतात. निःशब्दतेचा भंग करत किशन अचानक म्हणतो, किरीट, जाण्यापूर्वी तुला एक सांगायचं आहे. खरं सांगणार आहेस की खोटं? किरीट उद्विग्नपणे विचारतो. माझी हेटाळणी करण्याचा अधिकार तुला जरूर आहे, पण आता तुझ्याकडे जर मी खरं बोललो नाही ना, तर जन्मभर मनाला टोचणी लागून राहील. मला शंकाच आहे त्याबद्दल. किरीट, बिंदू ॲनिमियाने वारली असं जे मी म्हटलं ते खोटं. तिने आत्महत्या केली 12:35च्या मेलसमोर उडी टाकून. माझ्यावर फार प्रेम केलं तिने. मी लायक नव्हतो त्या प्रेमाला. यशाची धुंदी चढते ना, तसा अपयशाचाही एक कैफ चढतो. त्या कैफात मी स्वतःला आणि तिला छळत राहिलो. मला साथ देता देता तिची फरफट झाली. शेवटी सगळं सोसण्याच्या पलीकडे गेलं. तेव्हा तिने गाडी खाली. काय गरज आहे तुला माझ्याकडे हा कबुली जबाब देण्याची? तो भयंकर प्रकार झाला आणि माझे डोळे उघडले. लक्षात आलं तिचं दुःख किती मोठं होतं ते. स्वतःच्या वैफल्यात चूर होतो मी. फत्तर झालो होतो. त्या फत्तराच्या ठिकऱ्या उडवल्या तिने. कबुली जबाब देऊन तू मोकळा झालास, किरीट असहाय्यपणे म्हणाला. पण मी मात्र हरलो. पुन्हा एकदा हरलो. तू हरलास? किशन आश्चर्याने विचारतो. हो. तुझ्या खोटेपणाची मला चीड आली होती. तू किती हलक्या प्रतीचा आहेस ते पाहून संताप आला होता. त्या संतापात माझा अहंकार होता. आणि आता शेवटच्या क्षणी खरं बोलून तू माझ्या संतापाचा अर्थच काढून घेतलास. काहीच न समजल्याप्रमाणे किशन गप्प राहतो. दोघेही गाडीशी येतात. दुरुस्तीला देण्याआधी एक शेवटचा प्रयत्न म्हणून किरीट इग्निशन की फिरवतो. आणि काय आश्चर्य, गाडी स्टार्ट होते. किशन किरीटची बॅग गाडीत टाकतो. गाडी निघते. काडीबिडीवाल्याचे शब्द लक्षात ठेवून किरीट स्मशानाचा पत्ता हुडकून काढतो. गाव सोडण्यापूर्वी बिंदूचा अखेरचा निरोप घेण्यासाठी. त्याला सांगायचं असतं, बिंदू, गाडी या गावाशी येऊन का थांबली ते माझ्या लक्षात आलंय. आपलं दुःख मुद्दाम मला सांगण्या इतका तू विश्वास माझ्यावर ठेवलास, यात मला सारं काही मिळालं. आता मी इथून जाईन तेव्हा माझ्या मनात दुःख असेल, पण संताप नसेल. अपराधाची भावनाही नसेल. काल अपराध करता करता तू मला वाचवलंस. हे सारं बिंदूला सांगायला हवं. पण या स्मशानात नेमक्या कुठल्या जागी बिंदूची चिताट पेटली असेल? कसं कळणार ते? आणि एकदम त्या अंधारात सूर्याचा पहिला किरण प्रवेश करतो. त्या किरणामध्ये काहीतरी चमकतं. किरीट त्या जागी जाऊन पाहतो. ते त्याचं रिव्हॉल्वर असतं. तो ते उचलतो आणि हात जोडतो. हळूहळू उजाडायला लागलेलं असतं.